टास्क 38 म्हणजे मुलांना य र ल व श वाचायला शिकवणे आहे. आई बाबांना खडूने लिहिणे अवघड वाटत असेल तर खडूने लिहू नका. आई बाबा मातीमध्ये पण लिहू शकता. ते पण चालेल. आणि मग मुले मातीत लिहू शकतात. बघ, हे अक्षर आहे. य आईनी कोणते अक्षर काढले आहे? य आता तू हे मातीमध्ये बनवा. तुम्ही हे मीठ आणि पिठाच्या पावडरमध्ये पण बनवू शकतात. तू कोणते अक्षर काढले? य खूप छान. य पासून योगा. य य योगा. बघ, हे अक्षर आहे. र आईनी कोणते अक्षर काढले आहे? र आता तू हे मातीमध्ये बनवा. तू कोणते अक्षर काढले? र खूप छान. र पासून रस्सी. र र रस्सी. बघ, हे अक्षर आहे. ल आईनी कोणते अक्षर काढले आहे? ल आता तू हे मातीमध्ये बनवा. तू कोणते अक्षर काढले? ल खूप छान. ल पासून लसूण. ल ल लसूण. बघ, हे अक्षर आहे. व आईनी कोणते अक्षर काढले आहे? व आता तू हे मातीमध्ये बनवा. तू कोणते अक्षर काढले? व खूप छान. व पासून वकील. व व वकील. बघ, हे अक्षर आहे. श आईनी कोणते अक्षर काढले आहे? श आता तू हे मातीमध्ये बनवा. तू कोणते अक्षर काढले? श खूप छान. श पासून शहामृग. श श शहामृग. अक्षरे शिकवताना आम्ही मुलांना दाखवलेल्या सर्व गोष्टी तुम्ही दाखवू शकता. दाखवणे शक्य नसेल तर कृपया आमची व्हिडिओ दाखवा. आता मुलांसोबत एक खेळ खेळूया. कागदाचे 10 लहान तुकडे करा. आणि प्रत्येक अक्षर 2 कागदावर लिहा. चिट्स मिसळा आणि त्यांना एका लाईनवर ठेवा. अशी अक्षरे ठेवा. मुलांना 2 पेपर घ्यायला सांगा. अक्षरे समान असल्यास तर मुले ते कागद जिंकतात आणि अधिक अक्षरे शोधू शकतात. जर अक्षरे समान नसले तर कागद पुन्हा उलटली जातात आणि पुढच्या व्यक्तीची पाळी असते. ज्या व्यक्तीला अक्षरे कुठे आहेत ते आठवते आणि सर्वात जास्त अक्षरे घेतात तो जिंकतो. खूप छान.
छान. खूप छान. खूप छान. खूप छान. जेव्हा मुले अक्षरे शिकतात तेव्हा ते गोंधळून जातील. सुरुवातीला ते बऱ्याच वेळा चुकीचे लिहितात. जेव्हा ते तुम्हाला चुकीचे सांगतात तेव्हा ते ठीक आहे असं होते, कारण ते पहिल्यांदाच खूप काही नवीन गोष्टी शिकत आहेत. फक्त त्यांना प्रेमाने बरोबर सांगत राहा आणि एक दिवस ते बरोबर अक्षरे शिकतील. कृपया मुले शिकत असताना त्यांच्यासोबत बसा आणि नेहमी त्यांच्यावर लक्ष ठेवा. मुले माती किंवा खडू खाऊ शकत नाहीत. मुलांना अक्षरे शिकण्यासाठी वेळ लागू शकतो. कृपया तुमचे वेळ घ्या. दर 2 ते 3 दिवसांनी एक अक्षर शिकवा. सुरुवातीला मुले मीठ, माती किंवा पिठाचा पावडरमध्ये थोडे थोडे लिहिणार. ते ठीक आहे. त्यांना हळूहळू मीठमध्ये लिहायला शिकवा. कृपया लक्षपूर्वक ऐका. कृपया तुमच्या मुलांवर शिकण्यासाठी दबाव आणू नका. कृपया त्यांना खूप प्रेम आणि प्रोत्साहन द्या आणि त्यांना त्यांच्या गतीने शिकण्याचा आनंद द्या. धन्यवाद.